रविदास नामामध्ये आपलं स्वागत आहे. तृष्णेचा त्याग. तृष्णा ही सगळ्यात वाईट असते. त्यासाठी गुरुजी आपणाला या तृष्णेवर बोलताना म्हणतात, ज्याने आपल्या मनातील दोष, अहंकार आणि तृष्णा दूर केली, तोच खरा साधू आहे. ज्या व्यक्तींना आपल्या मनातील जे पंचविकार म्हटल्या जातं, त्या विकारावर जर आपण विजय मिळवला किंवा त्या विकारांना आपण लोटून दिलं, मोह माया मिथ्या व्यभिचार जे असेल ते, तर त्या व्यक्तीला खरा साधू समजावा. अति इच्छा, लोभ आणि हाव, अति इच्छा, लोभ आणि हाव हा माणसाला दुःखाकडे घेऊन जातो. मनातील तृष्णा जाळून टाकल्यानेच आत्मिक शांती आणि प्रगती मिळते. इतका महत्त्वपूर्ण हा दोहा आहे रविदासांचा. तो तुम्हाला रविदासांच्या शब्दामध्ये सांगतो. हा गुरुमाऊली रविदास या ग्रंथामधील 14वा दोहा आहे. रविदास सोई साधू भलो, जो मन दोष मिटाय. जो मन दोष मिटाय, उर्महाया न थापड तृष्णा आस जलाय. म्हणजे अभंग रूपात त्याच्यामध्ये जी निर्मिती केली आहे ती आपल्याला साध्या शब्दामध्ये समजून जाईल. तृष्णेची आग जळत असे, मनाला कधी शांती नसे. रविदास म्हणती त्याग करा, तेथे सुखाचा मार्ग खुले. मग सुखाचा मार्ग जर खुलायचा असेल, उघडायचा असेल, तर आपण दुसऱ्यावर जी चिडचिड, रागराग, लोभ मोह घेऊन करतो, त्याचा आपल्याला त्याग केला पाहिजे. आणि माणसाच्या मनाची शांती कोण जातं? तुमची नाहक केलेली चिंता, कुणाबद्दल सूड भावना ही तुम्हाला जाळते. ह्या गोष्टी तुम्हाला त्यागावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करायचा नाही, तर तुमच्या घरामध्ये सुखाचा मार्ग तयार होईल. अंतःकरणामध्ये तुम्हाला सगळ्यांच्या प्रती प्रेम भावना म्हणजे प्रज्ञाशील करुणा ही जागृत करावं लागणार आहे. तेव्हा कुठे आपली प्रगतीचा मार्ग खुला होणार आहे. लोभ मोह सारे सोडूनी, निर्मळ मन करा अंतरी. लोभ मोह सारे सोडूनी, निर्मळ मन करा अंतरी, म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये निर्मळ शुद्ध मन करा. जसं रविदास म्हणतात, मन चंगा तो कुठोती मी गंगा. म्हणजे हा सोपा मार्ग आहे या ठिकाणी. तर अहंकाराचा त्यामुळे तुमचा काय होईल? नाश होता, ज्ञानदीप उजळे खरे. लोभ मोह सारे सोडणी, निर्मळ करा मन अंतरी. अहंकाराचा नाश होता, ज्ञानदीप उजळे खरी. तो साधू तोची खरा मानावा, साधू तोची खरा मानावा. ज्याने विकार दूर सारावा, ज्याने विकार दूर सारावा. शब्दांचे अर्थ नीट समजून घ्या मित्रांनो. मी शब्द त्या पद्धतीनं बोलतो की जेणेकरून तुम्हाला ते वाचताना, ऐकताना सहज सोप्या भाषेप्रमाणे कानामध्ये श्रवण होऊन जाईल. त्यासाठी आपलं मन विचलित होऊन देऊ नका. मी या ग्रंथाच्या माध्यमातून तुम्हाला जे काही ज्ञान द्यायचा प्रयत्न करतो, ते जगाच्या कल्याणाचा मार्ग देतोय. तर आपण हा व्हिडिओ ज्यावेळेस पाहतो तो त्यावेळेस आम्ही मागे का राहिलो, आमची प्रगती का होत नाही, दुसरे लोक सुधारले, शेजारचे सुधारले, गावातले सुधारले, आम्हीच का मागं राहिलो, त्याला जी कारणं आहे ती सर्व कारणं या दोह्यामधील आणि अभंगामध्ये दिलेली आहेत. साधू तोची खरा मानावा, साधू तोच खरा मानला पाहिजे. ज्याने विकार दूर सारावा, म्हणजे त्यांनी मनातले विकार, ज्या
लागलेले मोह माया मिथ्याचे आजार लागलेले षडऋपू त्याचा पिछा करतात, त्याच्यापासून बाजूला तृष्णा विरहित जीवनातून समाधान फुले सुंदर. तृष्णा म्हणजे भूक, अपाट भूक, कामवासना, ज्या ज्या कोणत्या वासनांचे प्रकार जे आहेत त्या सगळ्या वासनांवर तुम्हाला विजय मिळवावा लागणार आहे. आणि ह्या वासनांवर विजय मिळायचा असेल तर आपल्या मनाची तयारी असावी लागते. बंधूंनो, मनाची तयारी असावं लागते. मन सतत अस्वस्थ राहे, पुन्हा एक हाव वाढे दुःख वाढे, हाव वाढे दुःख वाढे, मन सतत अस्वस्थ राहे, संतोषाचा दीप पेटता जीवन आनंदी होई. आशा तृष्णा जाळून टाका, मानवतेचा मार्ग धरा. रविदासांचा अमृत संदेश, अंतरी शांती फुलवा. सतनाम सतनाम. म्हणजे या अभंगामधून आपल्याला काय शिकायला मिळालं? आपण तृष्णाविरहित जीवन जगायचं शिकलं पाहिजे. त्यावेळेस कुठेतरी आपल्या मनामध्ये समाधान निर्माण होईल आणि समाधानाची फुले अशी उमलली की आपण सुखी संपन्न होऊन जाणार. हाव वाढे दुःख वाढे, जास्त हे पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे, हा आपला तर सवय आहे. आणि यातून कोणताच प्राणी सुटलेला नाही, मनुष्यही सुटला नाही. आणि हवेवर कंट्रोल ठेवा. हे पाहिजे ते पाहिजे, एखादी गोष्ट थोडी मिळाली त्याच्यात समाधान मानलं पाहिजे. कोणतीही गोष्ट प्रसादाप्रमाणे घेतली पाहिजे, तर आरोग्यही चांगले राहते. हाव वाढे दुःख वाढे, मन सतत अस्वस्थ राहे, संतोषाचा दीप पेटता जीवन आनंदी होई. तुमच्या मनामध्ये ज्या दिवशी आनंद उसळ्या मारायला सुरुवात करा, ज्याला आपण परमानंद म्हणतो, आणि परमानंद जर व्हायचा असेल तुम्हाला या तृष्णेचा त्याग करावा लागणार आहे. अशा तृष्णा जाळून टाका, मानवतेचा मार्ग धरा. म्हणजे अशा भूक वासनेच्या ज्या तृष्णा आहेत त्यांना जाळून टाका, त्यांना मुठमाती देऊन टाका की, आणि मानवतेचा मार्ग धरा. सर्वांच्या प्रती प्रेम आदर सन्मान करा. सत्य आहे ते सत्य बोला. कोणतंही वचन डोक्यावर ठेवून जगू नका. मनातली गोष्ट बोलायचं शिकलं पाहिजे, पण ती सत्य असली पाहिजे, खोटी गोष्ट नको आहे. रविदासांचा अमृत संदेश, अंतरी शांती फुलवा. आशा तृष्णा जाळून टाका, मानवतेचा मार्ग धरा. रविदासांचा अमृत संदेश, अंतरी शांती फुलवा. म्हणजे अंतःकरणात जर शांती, तुमचं समाधान, सुख शांती जर हवी असेल तर रविदासांच्या या दोह्याचा अंमल अर्थात तृष्णेचा त्याग करावा लागणार आहे, हे बाकी नक्की. धन्यवाद. आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? चांगला वाटला जर असेल तर लाईक करा, आणि तुमच्या काही कॉमेंट असेल, तुमचं काही म्हणणं असेल तर जरूर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपण जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यालासुद्धा देखील सबस्क्राईब करा. सबस्क्राईब जर केलेलं असेल, ऑल व्हिडिओ म्हणून घंटीचं बटन जे आहे त्याला क्लिक करा. धन्यवाद. जय रविदास, जय भीम, जय कांशीराम. सतनाम 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 जी. जय गुरु रविदास जी.